नमस्कार शेतकरी बांधवांनो, टरबूज आणि खरबूज जे लागवड करणार आहे त्या लागवडीसाठी आपण जे शेतकरी बांधवांनो टरबूज आणि खरबूजाचे जे रोपं लावणार आहे तर ते रोपं लावताना आपण कोणती काळजी घ्यावी या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतात। सर्वप्रथम आपण साधारणतः 20 ते 21 दिवसाचे रोपं असले पाहिजे खरबूजाचे किंवा टरबूजाचे। ते लावताना सर्वप्रथम त्या रोपाची हुंडी अशी असली पाहिजे की ती खालून एकदम मुळ्याने गच्च भरलेली असेल। आणि जरी तुमची ही हुंडी काढताना ही जर हुंडी फुटलेली जर असेल तर ते रोप लावू नका, कारण की ते रोप तुमचं सेट होणार नाही। आणि रोप लावताना ना शक्यतो असं हुंडी काढून असं 2 बोटाने खाली हे करून याच्यात हुंडी रोप टाकून या पद्धतीने रोप असं पूर्ण दाबून घ्यावे की जेणेकरून रोपात जर पोकळी राहिली तर तुम्हाला ते रोप सेट होणार नाही। आणि दुसरी गोष्ट, आता नोव्हेंबर डिसेंबर चालू आहे त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये ह्या मल्चिंगच्या होलामध्ये का माती भरलेली नाही। जर तुमची जानेवारीची लागवड असेल, फेब्रुवारीची लागवड असेल आणि जर तुम्ही रोपं लावणार असाल तर सर्व शेतकऱ्यांनी हे होलं भरून घ्यावे की जेणेकरून याच्यातून निघणारी जी वाफ आहे ती वाफ निघून ह्या रोपाला डॅमेज करणार नाही। आणि शक्यतो रोपं निवडताना हे 20 ते 21 दिवसाचेच असावे, चांगल्या क्वालिटीचे असावे, त्यामुळे ते लवकर सेट होतात। आणि जर तुमची हुंडी फुटली तर ते रोपं तुम्ही लावू नये। सर्व शेतकऱ्यांनी असे रोपं दाबून लागवड करावी। धन्यवाद।